अशा फुगतात माझ्या चपात्या. हे बघा. गुड मॉर्निंगच म्हणते. सो सॉरी गाईज, सो सॉरी. तर मी चपात्या करून ठेवल्या मला ना. मी चपात्या करून ठेवल्यात कारण का मला ना चपात्या करून लगेच नाही भाजता येत. ठीक आहे. हां, माझा प्रॉब्लेम येतो की मी चपात्या करून लगेच नाही भाजू शकत. मी करून ठेवते पहिल्या चपात्या आणि मग भाजायला घेते. एकत्र नाही जमत, थोडीशी गडबड होते, मग चपात्या जळतात. कपडे घालून येत जा आणि मग येईल. तर मी पहिल्या 4-5 चपात्या करून ठेवते आणि मग भाजायला घेते, जेणेकरून त्या भाजल्या पण जातात आणि गडबड पण नाही होत. सकाळपासनं मी व्हिडिओ शूट करायला नाही भेटलं म्हणजे आज खूप कामं होती मला. सकाळी उठले, जेवण बनवायचं होतं. आज घरात चिकन होतं, तर व्हेजवाल्यांसाठी मी मस्तपैकी मसाले भात बनवला. आंबरस केला आहे. पप्पा काल आले ते रिठाण्याला, काल गावी घेऊन गेले. तुम्ही बघितलं, मी व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही बघा की कसं आम्ही काल माझ्या मैत्रिणीबरोबर एन्जॉय केलं आहे ते. ठीक आहे. आणि हा मागे वेदांचा आवाज आहे. तर काल आमचा दिवस खूप छान गेला. आणि काल संध्याकाळीच पप्पा आले होते गावावरनं. काल सकाळी परवा आले होते ॲक्च्युली, पण काल संध्याकाळी तिकडे आले आणि रात्रीच रिठाण्याला 8-8:30ला घेऊन गेले. त्यांनी गावावरनं भरपूर सारे आंबे आणले होते, लाईक 2 डझन आंबे आणले होते, 2-2.5 डझन आंबे आणले होते आणि थोडेसे पिकले होते जास्त. मग मी काय केलं की ना, जे पिकले होते ना त्यांचा आंबरस करून ठेवला सकाळी. म्हणजे संध्याकाळी मस्त थंड असा आंबरस खाल्ला ना तर बरं वाटतं आणि झोप पण छान लागतं. मला ना आंबे हे खूप आवडतात. ते मी लग्नाच्या अगोदर एका वेळेस दिवसाला नाही म्हटलं तरी ना, एका टायमाला नाही म्हटलं तरी मी 6 आंबे खायचे. आणि हे माझ्या पप्पांना माहिती आहे. आणि म्हणून मला वाटतं जे मी लहान असल्यापासून माझी आंब्यांची हौस माझ्या पप्पांनी खूप पूर्ण केली आहे. ठीक आहे. आंबे म्हणू नका, चॉकलेट म्हणू नका, कपडे म्हणू नका, सगळं. पण एवढंच आहे की त्यांनी स्वतःसाठी कधी जास्त कपडे घेतले नाहीत. असं प्रत्येक वडिलांचं तेच असतं. आमच्या सगळ्यांचे लाड केलेत भरपूर. खाण्याच्या बाबतीत तर भरपूर लाड केलेत माझे नाही, सगळ्यांचे, 6 भाऊ बहिणींचे. ठीक आहे. माझ्या चपात्या झाल्या आहेत आणि मस्तपैकी आंब्याचे पेटी आणायच्या. 3 महिन्यात 7-8 पेट्या आमच्या असायच्या, कारण का दर 2 आठवड्याने आमची एक पेटी असायची. आणि मग काल आंबे आणले होते, काल रिठाण्याला घेऊन गेले. मस्तपैकी मम्मीने गावावरनं धना पावडर पाठवली केलेली, थोडासा कांदा लसूण मसाला पाठवला मला. मी बोललं की मला पाहिजे मम्मी म्हणून. मला ना मम्मीचे मसाले ना एकदम घरचे असतात. ठीक आहे. आणि मी जेवण करते तर गरम मसाला, तर मम्मीचे मसाले खूप छान मसाले असतात. मी तिला म्हणणार की तू मसाल्यांचा बिझनेस स्टार्ट कर, कारण का तिचा मसाला अप टू डेट आणि एकदम भारी टेस्टला असतो. मिरची पावडर म्हणू नका, धना पावडर म्हणू नका. मी भरून ठेवलं डबे, तुम्हाला दाखवते मी. आणि मसाला पण दाखवते. मसाला अजून भरून ठेवला नाही मी, टाईम नाही भेटला आहे. हा घरचा मसाला आहे आमच्या. कलर बघा. ठीक आहे. आणि हे 2 धना पावडरचे डबे दिले मम्मीने. हा एक धना पावडर आहे आणि याच्यामध्ये ना धना पावडर विथ गरम मसाला आहे. धना पावडर विथ गरम मसाला आहे. आणि मम्मीला मी सांगितलं होतं की लोणचं पण करून ठेव, गोड लोणचं म्हणून. ठीक आहे. तर मम्मीने केलं असून की नाही माहीत नाही, पण विचारते मी. आता बघूया किती काय करते ते. आणि चुरा सकाळचाच भात आहे, जास्त मी काय करणार नाही. आंबरस आहे, चपात्या केल्यात मी. पण भाजी अजून काय करायची ते विचार चालला आहे मला. मी मस्तपैकी कांदा भजी काढायचा विचार करते. कांदा भजी नाही तर बटाटे नाही, कांदा भजीच काढायला लागणार, नाही तर बेसनचा पोळा करावा लागतो. पण ते का ठरवते मी काय करायचं ते. तोपर्यंत तुम्ही विचार करा मला काय करायला पाहिजे. कांदा भजीच बरं झाले, कांदा भजी करूया. आणि रायता, मसाले भात आहे. सकाळी मी रायता केला नाही, म्हटलं कंटाळा आला मला, बाकीचे जेवण बनवत होते. आता थोडासा रायता करते म्हणजे जरा थोडंसं बॅलन्स होतं. ठीक आहे. हेलो. तर आता माझं काम झालं आहे, वाजले आहेत रात्रीचे 12. माझी भांडी घासून झाली आहेत, कपडे आज मशीन खूप उशिरा लावली मी, माझ्या लक्षातच राहिलं की मशीन राहिली आहे ते. ठीक आहे. आणि मग घरातली सगळी कामावर आहेत आणि मी म्हटलं आता एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करूया. आताच मी एक व्हिडिओ शूट केला आहे फॉर इंस्टाग्राम. ज्या लोकांना मला इंस्टावरती फॉलो करायचं त्यांनी प्लीज माझ्या आय डीवरती जा, तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक भेटेल. प्लीज मला इंस्टावरती पण फॉलो करा. मी स्मिटनवरनं प्रोडक्ट्स मागवते, ट्रायल प्रोडक्ट्स असतात ते छान असतात. ज्यांना पूर्ण प्रॉडक्ट नाही घ्यायचे त्यांनी ट्रायल प्रॉडक्ट घ्या, मला असं वाटतं. आणि आवडले तर मग तुम्ही मोठे प्रॉडक्ट घेऊ शकता, नो वरीज. तर हे पहिलं मागवलं आहे मी टिंटिन इटर्नल ब्युटीचं आय शॅडो पॅलेट. ओके, आईज करून आहे.
याच्यामध्ये 28 शेड आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे, एक नंबर. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही पार्टी वेअर करू शकता, स्मोकी आय करू शकतात, हे असे फंकी कलर पण करू शकतात. मला वापरत नाही, मला वाटत नाही मी ह्याला फंकी कलर वापरेल, जसं काही डार्क ग्रीन आणि ग्रीन आहे. बट यू कॅन ट्राय इट, जे तुम्हाला आवडते ते तुम्ही करू शकता. कधी कधी ना आपल्याला एखादी नवीन गोष्ट करायची भीती वाटते, पण ती गोष्ट केल्यानंतर असं वाटतं यार करायला हवं होतं, पहिलं का नाही केलं. जसं मी कॉलेजमध्ये असताना मॅगी खायची नाही, मी ऑफिसला जायला लागल्यानंतर आय थिंक वयाच्या 23व्या वर्षी 23 का 24व्या वर्षी मी मॅगी खाल्ली. फर्स्ट टाईम मॅगी खाल्ली मी, आणि त्याच्यानंतर इट्स लव. ठीक आहे, आय शॅडो पॅलेट. नंतर हे मागवलं आहे मी ड्रीम ब्युटीचं लिक्विड हायलायटर. ठीक आहे, ड्रीम ब्युटीचं लिक्विड हायलायटर आहे. मी अजून मागवलं आहे डॉक्टर डर्माचं सनस्क्रीन. माझं सनस्क्रीन संपलं होतं, रादर दॅन मी जास्त लावत नव्हते, कारण घामामुळे माझा चेहरा पूर्ण एकदम असं व्हायचं की घरातनं माणूस तयार होऊन गेले, ऑफिसपर्यंत मी घामाने माझं एकदा तोंड धुवून निघून जायचं. तुम्ही माझ्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं असं मला किती घाम यायचा, आणि प्रॉब्लेम हा आहे की माझ्या चेहऱ्यावरती खूप घाम येतो, आय डोंट नो वाय. आणि हे कॅरावेचा फेस वॉश मागवला आहे मी, बघूया म्हटलं. याचं मी ना मॉइश्चरायझर वापरले, माझ्याकडे अजून एक पाऊच आहे, एक नंबर आहे. तुम्ही विंटरमध्ये वापरा, मला वाटतं तुम्हाला बेस्ट आहे. खूप छान मॉइश्चरायझर आहे, पण हे तुम्ही गरमीमध्ये नाही वापरू शकत. ठीक आहे, कारण का आपल्याला ऑलरेडी खूप गरम होतं, आणि ते ना मॉइश्चरायझर ना खूप असं तुमची स्किन असं एकदम स्मूथ ठेवतो, पण त्याच्यामुळे ना घाम पण भरपूर येतो. त्यामुळे ना गरमीमध्ये तुम्ही असं मॉइश्चरायझर वापरा, जेणेकरून ते तुमच्या स्किनला सूट होईल आणि जास्त घाम नाही सोडणार. आणि थंडीमध्ये असं मॉइश्चरायझर वापरा जे खूप छान लिक्विड मॉइश्चरायझर असेल, आणि जे चांगलं राहील तुमच्या चेहऱ्यावरती 4-5 तास तरी. अजून एक, थंडीमध्ये रोज वॉटर स्प्रे नेहमी वापरायचा. आय थिंक 1-2 तासानंतर ना तुम्ही मेकअप वापरायची गरजच नाही आहे तुम्हाला, मी खरं सांगू. एकदा तुम्ही नॉर्मल कॉम्पॅक्ट लावलं, रोज वॉटर स्प्रे केला, यू आर डन. नाही रोज वॉटर नॉर्मल काय म्हणतात ते नाही तुम्हाला रोज वॉटर सूट होते, तुम्ही स्प्रे येतात, खूप सारे फेस मिस्ट येतात, तुम्ही ते वापरू शकता थंडीमध्ये. पण सध्या तरी तुम्ही आता गरमीचं मी सांगेल की जास्त वेळा तोंड धुवत राहा आणि मेकअप कमी वापरा, कारण का गरमीमध्ये तुम्हाला खूप घाम येतो, तो मेकअप खूप कॅकी होतो आणि त्याने तुमची स्किन जास्त खराब होऊ शकते. ठीक आहे, हे झालं, हे प्रोडक्ट्स मी वापरणार आहे. मी 1-2 महिने वापरेन आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेल की हे कसे आहेत. मी जास्त मेकअप करत नाही, पण रेग्युलरली करत नाही, पण असं पार्टी बिटी काय असेल तर मला मेकअप करायला खूप आवडतात. त्यामुळे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसं उद्या. टिल द टाईम स्टे ट्यून. जे लोक माझे व्हिडिओ बघतात प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. व्ह्यूज चांगले येतात त्या व्हिडिओजला, पण खूप लोकांना सबस्क्राईब नाही करत आहे, आय डोंट नो वाय. आणि मी ना भांडी घासताना भंकसचा एक पॉडकास्ट ऐकत होते, आणि पुण्याच्या होळकर आणि नवले विहीबद्दल ते लोक बोलत होते. म्हणजे हा खूप जुना पॉडकास्ट आहे, मला वाटतं आय थिंक 1 वर्ष झालं असेल त्या पॉडकास्टला. पण ते ऐकून मला ना खूप भीती वाटायला लागली. आता मला वाटत नाही मला रात्रीची झोप येईल, आणि मला झोप नाही आली तर मी माझं लिखाणाचं काम करत बसणार आहे. आता बघूया माझे किती भाग लिहून होतात. माझे ना 3-4 हे वाचक आहेत, ते मला नेहमी म्हणतात तुमचा पुढचा भाग येत नाही. आय एम सो सॉरी, कारण का ना ऑफिस, घर, मुलं, त्यानंतर ना यूट्यूबचे व्हिडिओ एडिट करणं, त्याच्यामुळे खरंच टाईम नाही भेटत. माझ्या रीडर्सला, जे लोक माझे रीडर्स आहेत त्यांच्यासाठी खरंच सॉरी. मी त्यांच्यासाठी त्यांना हा यूट्यूबचा व्हिडिओ मी त्यांना पर्सनलवरती पाठवणार आणि त्यांना सांगणार आहे की खरंच बाबा मला ह्या सगळ्यांमुळे ना खूप कमी टाईम भेटतो मला लिहायला. बट मी आता कंपल्सरी रोज अर्धा तास तरी माझ्या लिखाणासाठी काढणार आहे. हे माझं डेडिकेशन असणार आहे. जगातली इकडची गोष्ट तिकडं हो, मला काही फरक नाही पडणार आहे, पण मी आता अर्धा तास लिखाणाला देणार म्हणजे देणार, आणि फुल ऑन कॉन्सन्ट्रेशन देणार आहे. मी ना एक खूप एक्साइटिंग चॅप्टर घेऊन येते. चॅप्टर नाही म्हणते, एक वेगळी सिरीजच घेऊन येते. खूप छान सिरीज आहे. म्हणजे आता मी रफ काम सुरू केलं आहे ना, तर मला इतकं आवडलं आहे ते रफ काम माझंच, आणि त्याच्यामध्ये मी ठरवलं अजून खूप छान, आणि मी त्याचे पोस्टर पण बनवलं आहे. होप मी तुमच्या सगळ्या लोकांना लवकर दाखवेल ते. ठीक आहे, टिल द टाईम स्टे ट्यून. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू.